बरोबर मोबाईल जेव्हा घुसले का तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आज आम्ही दरेवाडी येथे गायकवाड वस्ती ना गायकवाडी वस्ती येथे साप आहे. तर कोण तुम्ही कॉल केला का? तर हे आमचे मित्र शिवाजी गायकवाड यांनी कॉल केला. हॅलो. तर कोणता साप आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं. तर असे साप पाऊस झाल्यामुळं त्यांच्या होलात पाणी गेल्यामुळं निघतात. तर सर्वांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण खूप विषारी असतात असे साप. नाही तिकडून जाणार इथंच असेल तू, त्याला एवढी जागा आहे म्हटलं. इकडून वावरातून आलता काय? हा नाही का ते याच्यात आहे ना, म्हणजे या दिवसात नागच जास्त राहते. काल 3-4 पकडले काल. ते लोकांनी वावर ओढले त्याच्यामुळे त्यांना जागा नाही ना राहत. दामिनीचं नाही काय बरं का. पहिल्याला हे पाहू ना पण मग त्याला काय डोकं बसलं म्हणजे पुढे. असं ते ना असं काय ते आपण असं उचकीत चाललो का त्याला ऑपरेशन होतं ना, ते पुढे पुढे चालत. हा संतो ते आपल्यापेक्षा ते जास्त घाबरत आहे. रोजच आहे आमचं. एवढी जागा आहे म्हटलं विदेश असं आहे पाय बरं का. काय दिसत ना. कोण आहे मोठा आहे.
हा हा. तर मित्रांनो नाग जातीचा साप आहे आणि याला इंग्रजीत इंडियन टेस्टिकल कोब्रा म्हणून ओळखले जाते आणि त्याच्यात न्यूरोटॉक्सिन विष राहतं. तर असा साप दिसला तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही डोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. आणि असं पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, कारण त्याला ट्रेनिंग महत्वाचं असते. तर तुम्ही माणसांना ते दादा पकडीत होते, बाबा पकडीत होते, आपण ट्राय करू, असं करू नका. तर सर्वांना हात जोडून विनंती आहे की पाऊस झाल्यामुळं असे साप निघतात आणि घराच्या आजूबाजूला येऊन बसतात. उंदीर बिटकी त्यांचं महत्वाचं खाणं आहे, ते पकडण्यासाठी येतात आणि ज्यावेळेस आपण असा हात घालतो त्यावेळेस त्यांची शिकार म्हणून ते दंश करायचा प्रयत्न करतात किंवा दंश करतात. तर चुकून दंश झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र झाडपाला किंवा भगत याच्या फंद्यात पडू नका, वेळ वाया घालू नका. या बाजूने या माणसं दिसलं पाहिजे. आणि रात्रीचं ज्यावेळेस आपण शेतात जातो किंवा गायांना चारा वगैरे करतो, ज्या ठिकाणी भुसा असतं, चारा असतं, त्या ठिकाणी उंदीर येऊन बसतात आणि त्यांच्या वासाने ते येतात. आणि ज्यावेळेस आपण घाईगडबडीत हात घालतो तर ते पकडण्याचा प्रयत्न करतात. तर सर्वांनी काळजी घ्या. बरणी आहे का? बरणी आहे. आणि खूप धोकादायक असतो हा साप कोब्रा, इंडियन स्पेटिकल, आपल्यात नाग म्हणतात त्याला. आहे खबर नाही. कोणी पाहिलं होता? झाकण पुढे नाही, ते काय कोणी असलं तर त्याला कार्यक्रम होणार. अगरबत्ती ना त्याला. तर धन्यवाद मित्रांनो, पकडण्यासाठी तुम्ही सर्वांनी लक्ष. बरं, सोमवार आहे ना. राहू दे. वरूनच टाकायचं त्याला. नाक म्हणजे लय विषारी राहते, खूप विषारी राहते. तुम्ही पाहिला होता का? तुम्ही पाहिला होता ना. तर मित्रांनो जे दादा आहेत, तुम्ही काय करायला गेल तिकडे? तर असे शेतात निघतात आणि या दादाने पाहिल्यामुळे खूप मोठा असा धोका टळला आणि खूप विषारी साप आहे हा. तुम्ही पण काळजी घ्या. हा हा, लय विषारी. तर हे दादा आहेत, तसेच हे मित्र गायकवाड, हे सर्व आमचे वर्गमित्र आहेत. यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप वाचवा, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा. कारण झाडे जगली तरच माणसं जगू शकतात. झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन भेटतो आणि झाडांमुळेच पाऊस पाणी भरपूर होतो. तर ह्याच वर्षी आपल्याला 43 टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे आणि अजून जर झाडतोड नाही थांबली तर खूप मानवजातीला त्रास सहन करावा लागेल. म्हणून कमीत कमी आमची हात जोडून विनंती आहे, कमीत कमी प्रत्येक माणसाने एक झाड लावण्याचा प्रयत्न करा. झाडे लावा, झाडे वाचवा, झाडाचं संरक्षण करा. तर धन्यवाद. नाही नाही, बरं नाही ते काय माणसाला भीती वाटते. जाता किती काय झालं तरी, सरडा दिसला तरी घाबरत माणूस. टाका त्याच्या
हा पॅक आहे तसं ते. दूध नाही पित ते, दूध ते अंधश्रद्धा आहे. सापाने दूध जर पिलं ना तो मरतो. हा लो हा तुमच्या याच्यावर तसं आहे ना, ते दूध नाही पित. कोणताच साप नाही दूध पित. साप आहे ना कोणताच दूध नाही पित. ती पहिली लोकांनी हे करून ठेवलं, नाही ते दूध नाही पित. हे आपली एक श्रद्धा म्हणून आपण पंचमीला याला हे करतो. हा